नमस्कार सर्वांना. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत की आंबा जो असतो तो किती पद्धतीने कट करता येतो आणि आपण कोणत्याही आंब्याचा पदार्थ असतो किंवा मग दुसरं काही आपल्याला ज्याच्यावर आंब्याने सजावट करायची आहे त्याच्यासाठी आपल्याला आंबा किती प्रकारे कट करता येतो हे आपण या व्लॉगमध्ये पाहणार आहोत. तर मी सुरुवातीला जे ताट दाखवलं, जी प्लेट होती त्यामध्ये मी सर्व प्रकार जे कट केलेले आहेत ते करून ठेवले होते. सो ती मी वन बाय वन सर्व प्रकार दाखवणार आहे. तर सर्वात अगोदर आंबा घ्यायचा आहे आपल्याला हा, आणि ह्याचे जे वरचं जे टर्फल असतं ते आपल्याला अगोदर काढून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्या 2 स्लाईस करून घ्यायच्या साईडने. आणि जसं व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत आहात की मी कशा बारीक बारीक स्लाईस करते आहे, तर एवढ्या बारीक बारीक स्लाईस आपल्याला करून घ्यायच्या आहेत. हे जे मी आता स्लाईस केले आहेत तर हे मी एक फ्लावर्स बनवणार आहे या दोन्ही स्लाईसचे. तर एक एक स्लाईस व्यवस्थित बसली पाहिजे, जेणेकरून आपण त्याला बेंड करू शकतो, म्हणजे फोल्ड करू शकतो, जेणेकरून त्याला फुलाचा आकार यावा. कारण ज्या स्लाईस असतात ते चिटकून बसतात, सो ते मी एक एक वेगळ्या करून घेतल्या आहेत. सो मी त्याचे 2 फ्लावर्स बनवून घेतले आहेत 2 स्लाईसचे. आणि हे जे मी दुसऱ्या 2 स्लाईस करून घेतले आहेत ह्याचं मी एकच फ्लावर बनवणार आहे. सो एका ठिकाणी आंबा थोडासा नरम असल्यामुळे ते व्यवस्थित स्लाईस दिसत नाही आहेत, पण दुसऱ्या स्लाईस एकदम व्यवस्थित झालेल्या आहेत. सो ह्याचं फ्लावर करून घेतलं आहे. सो हे 2 स्लाईस एक फ्लावर, आणि अगोदर जे मी केलं होतं ते 2 स्लाईसचे 2 फ्लावर्स. यानंतर मी जे केक बनवते, ज्यावरती मी मँगोचं फ्लावर बनवते, ते फ्लावर मी कसं बनवते हे इथे दाखवते आहे. सो ज्या मी स्लाईस एकदम बारीक कट करून घेतल्या आहेत त्या 1 बाय 1 आपल्याला त्या जे बाऊल मी घेतलं आहे त्यामध्ये सेट करायच्या आहेत, जेणेकरून त्याला गुलाबाच्या फुलाचा शेप यावा. सो ते थोडंसं अवघड आहे हे, बट थोडंसं पेशन्सनी केल्यावर होऊन जातं. यानंतर मी परत काही स्लाईस करून घेतले आहेत, तर ह्याला मी थोडा वेगळा शेप देणार आहे आता. सो हे मोस्टली हे असे जे शेप आहेत फुलांचे हे मी केकसाठी यूज करते. बट एखादी थाली आपल्याला बनवायची असेल किंवा मग आम्रखंड असेल किंवा आमरस असेल, त्यावरती पण आपण गार्निश करू शकतो ह्या फ्लावर्सनी. किंवा ताटामध्ये असंही फूल आपण ठेवू शकतो. एखादी थाली आपण बनवतो आहे तर असंही छान वाटेल त्यामध्ये ठेवायला. एखाद्या बाउलमध्ये सुद्धा ठेवू शकतो आपण, किंवा मग असं जसं मी या प्लेटमध्ये ठेवलं आहे तसंही ठेवू शकतो. सो हे जे मी शेप बनवलेत आत्ता 2, तर हे मोस्टली तर मी केकसाठी यूज करते. बट एखादी मँगोची डिश असेल तर त्याला आपण गार्निशिंगसाठी हे यूज करू शकतो फ्लावर्स. सो ह्याला मी असा वेगळा शेप दिला आहे थोडासा. तर ह्याचे बरेचसे शेप करता येतात आपल्याला, बट हे जे मोस्टली इझिली आहेत तेच मी दाखवले त्यामध्ये. आता मी जो आंबा कट करते ह्याचे जे सर्वात इझिएस्ट वेज आहेत आंबा कट करायचे, किंवा जेणेकरून आपण सजावट करू शकतो कशाची, ते दाखवते आहे. सो हे मधून आपल्याला स्लाईस करून घ्यायचे आहेत, आणि त्यानंतर हे मी एक छोटं बनवते, याच्यानंतर एक मोठे बनवणार आहे. सो हे थोडंसं कॉमन आहे आणि हे इझी पण आहे, कुणीही करू शकतं हे. सो हा पण एक प्रकार आहे एखाद्या सजावटीसाठी, किंवा एखाद्या केकवर पण मी हे ठेवते सर्व. आणि हे जे दुसरं मी बनवते हे थोडंसं मोठे मोठे स्लाईस घेते. अगोदरच्या ह्याच्यात मी छोटे छोटे घेतले होते. सो आंबा किती प्रकारे कट करता येतो हे पाहिलं आहे तुम्ही. सो हा व्हिडिओ पाहून तुम्हीसुद्धा घरी कट करून पाहू शकता की आपल्याला एखादी डिश आंब्याची गार्निश करायची असेल तर आपण कशी करू शकतो. सो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. ज्यांनी चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बरेच जण व्हिडिओ पाहतात पण लाईक करत नाही, सो प्लीज एक लाईक करा. थँक्यू सो मच.